नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग. आणि मंडळी, मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या भागाचे मेन सीन. तर चला मंडळी, सुरुवात करूया. बघा मंडळी, इकडे सायली आहे ना, तिचं काम वगैरे करते. आणि मग मंडळी ती काय करते, ते गाठोडं असताना ती उघडून बघते. तर मग त्याच्यात मंडळी सायलीला काही जुने फोटो आणि एक बाहुली पण भेटते. आणि मंडळी त्या जुन्या फोटोला बघून आणि त्या बाहुलीला बघून आहे ना, म्हणजे मंडळी ते खेळणंच असतं. त्याला बघून मंडळी आता सायली आहे ना, जराशी शॉक जाते, म्हणजे शॉक होते. आणि मग आता अचानक आहे ना, तिला अशी चक्कर यायला लागते मंडळी. आणि मंडळी आता बघा, आता ती अजून एक खेळणं घेते त्या गाठोडं. आणि मंडळी ते खेळणं बघून आहे ना, सायलीला आता आठवायलाच लागतं मंडळी त्याच्या भूतकाळमधलं. आणि आता ती आठवत, म्हणजे आता तिला आठवत असतं. आणि मग आता अचानक तिला अशी चक्कर येते मंडळी. आणि मग आता ती चक्कर येऊन बेडवरच पडते. आणि मग आता हे बघितल्यावर आता कल्पनाताई आणि अस्मिताताई दोघी जण घाबरतात. आणि आता ते पटकन सायलीकडे येऊन कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं तुला काय झालं? आता सायली तर बेशुद्धच असते मंडळी. मग आता तिकडे प्रतापराव येतात. आणि मग आता कल्पनाताई आणि अस्मिताताई आता या प्रतापरावला म्हणतात, अहो हे बघा ना, सायलीला अचानक चक्कर आली आणि ती पडली. आणि आता ती बेशुद्ध झाली. आता मंडळी तेवढंच आहे ना, आता अर्जुन आलेला आहे. आणि आता अर्जुन आहे ना येऊन सायलीला म्हणतो, सायली अगं तुला काय झालं? सायली काय झालं काय तुला? आता मंडळी बघा, आता आता थोड्या वेळाने ना सायली उठते. आणि मग आता कल्पनाताई त्याचे ते खेळणं असताना त्याला घेऊन म्हणते, अरे हे बघ, हे खेळणं आठवलं का तुला अर्जुन? अरे तन्वी जेव्हा इकडे राहण्यासाठी ती जेव्हा रडत होती, तेव्हा हे खेळणं देऊन तू तिला शांत केलं होतंस ना. आता मंडळी हे ऐकून आहे ना, आता सायलीला आता परत त्रास व्हायला लागलाय मंडळी. आता जेव्हा मंडळी अर्जुनला त्रास होतो ना, तेव्हा आता अर्जुन काय करतो, म्हणजे त्याचे ते सगळे खेळणे वगैरे असतात ना, ते पटकन त्या गाठोड्यामध्ये भरतो. आणि मग आता ते एक साईडला ठेवतो मंडळी, कारण मग सायलीला काही त्रास नको व्हायला. आता मंडळी तुम्ही बघा, आता या प्रियाला आहे ना ते टेन्शन झालेलं असतं. आणि आता ते टेन्शन घेता घेता तिचे डोळे ऑटोमॅटिक असे बंद होतात. आणि मग आता तिला पडतं एक स्वप्न. आणि त्या स्वप्नामध्ये या नाटक्या प्रियाचे खरे आई बाबा आहे ना, अर्जुनच्या घरी आलेले आहेत. आणि आता त्याचे ते आई बाप असतात ना, म्हणजे प्रियाचे खरे आई बाबा, ते म्हणतात, अरे अरे हिची आमची बबले, अरे हिची आमची बबले. अगं हे बबले चल ना, चल अगं चल आपल्या घरी चल, आपण पटकन आपल्या घरी जाऊया. मग आता एक प्रिया मंडळी म्हणते, ए मी काय तुमची बबले वगैरे नाहीये, आणि मला असं काय बबले वगैरे म्हणू नका. आणि तुम्ही काय माझे खरे आई बाबा नाहीयेत. मग मंडळी बघा, आता आता हे जे प्रियाचे खरे आई बाबा असतात ना, ते आता या प्रियाला जबरदस्ती घेऊन जातात. असं मंडळी या प्रियाला असं स्वप्न पडलंय. आता मंडळी बघा, आता ही प्रिया जागते. आणि ती म्हणते, किती भयंकर स्वप्न होतं हे. अरे बापरे, मी जर अर्जुनवर जर लक्ष ठेवलं नाही ना, तर मग हे स्वप्न तर खरं होईल. आता मंडळी तुम्ही इकडे बघा, अश्विन बसलेला असतो त्याच्या बेडवर. आणि मग आता प्रिया येते आणि मग त्याच्या हातातून ती बुक घेते. आणि मग आता अश्विन म्हणतो, अगं ए प्रिया काय करतेस, तू मला बुक वाचून दे ना. आता मंडळी आता ही प्रिया म्हणते, अरे काय अश्विन नुसतं बुक बुक वाचत बसतो. मग आता अश्विन उठतो आणि मग तिच्या खांद्यावर असा हात ठेवून म्हणतो, आज माझ्या बायकोचा चांगला मूड दिसतोय. मग आता मंडळी बघ, आता ही प्रिया म्हणते, तेच तर मी म्हणते रे अश्विन, अरे आपण ना आपल्या हक्काच्या घरात जायचं. आता आपण बाबाच्या घरात नाही राहायचं. मग मंडळी आता अश्विन म्हणतो, अगं हो, मी तर एक ना फ्लॅट पण बघितला बघ, 1 BHK. आणि आपल्या दोघांसाठी तो एकदम परफेक्ट आहे बघ. अगं आणि एक सांगू का, माझ्या हॉस्पिटलच्या फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे बघ ते. आता मंडळी आता ही प्रिया वैतागते. आणि मग आता ती म्हणते, अरे अश्विन तुला कळत कसं नाही रे, मी आपल्या हक्काचं घर म्हणते, हक्काचं घर म्हणजेच अन्नपूर्णा निवास. मग मंडळी आता अश्विन जरासा रागात येऊन म्हणतो, तन्वी आपल्या त्या माणसाची काही संबंध नाहीये बघ. मग आता परत मंडळी आता ही नाटकी प्रिया त्या वैतागते. मग आता ती म्हणते, अरे अश्विन तुला माहित नाहीये, ती सायली एवढी चॅप्टर आहे ना, आपण जर दुसऱ्या घरी जर राहायला गेलो ना, तर मग ती सुभेदार फॅमिली सांगते आपला कायमचा संबंध तोडणार बघ अश्विन. आता मंडळी हे ऐकून आहे ना, आता या अश्विनाला जरासा विचारातच पडलेला आहे. तर आता मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा जो आजचा म्हणजे भाग होता, त्याचे मी तुम्हाला मेन सीन सांगितलेत. पण मंडळी तुम्हाला आजच्या एपिसोडचा सर्वात तुम्हाला मेन सीन कुठला वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी आता जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर मंडळी नक्की लाईक करा आमच्या व्हिडिओला. आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.